नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं व्हीके क्लासमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आरोग्य सेवक 2026 साठीचा जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे यामध्ये पुरुष आणि महिला जो सिलेबस यांचा असणार आहे तो सिलेबस आपण डिस्कस करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचे जे तांत्रिक प्रश्न आहे स्पेशली 40 प्रश्न 80 गुण, यामध्ये पुरुष आणि महिला दोघांचा सिलेबस काय आहे आणि कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे आणि कशा प्रकारे तुम्ही पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क्स मिळाले पाहिजे या अनुषंगाने स्ट्रॅटेजी लेक्चर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता बघा, आज आपण फक्त पुरुषांचं इथे कव्हर करू। स्त्रियांचा सिलेबस जो महिलांचा सिलेबस थोडासा वेगळा सिलेबस आहे तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू। आज फक्त एक स्टार्टिंग करून देऊ की नेमका सिलेबस काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्पेशली पुरुष या कॅटेगरीमध्ये जिल्हा भरतीमध्ये तुम्हाला काय अभ्यास केला पाहिजे, कुठनं प्रश्न येतात, कशा प्रकारे ट्रिक वापरल्या पाहिजेत, पण आणि या 40 प्रश्नांपैकी 40 प्रश्न म्हणजे 80 गुण आपल्याला कसे मिळवता येईल अशाची पैकीच्या पैकी मार्क्स स्ट्रॅटेजी आपल्याला आज पाहायची आहे। ठीक आहे, तर मग सुरू करूयात आपण। बघा, सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला पाहायचं आहे मार्क्स, किती मार्क्स आपल्याला मिळतील तांत्रिक मध्ये। तर बघा, ही आपली स्कीम ऑफ एक्झाम आहे, बाकी विषयावर मी आता बोलत नाहीये, आपण फक्त बोलूया तांत्रिकवर, टेक्निकल। तर बघा, टेक्निकल जो विषय आहे तांत्रिक, याच्यामध्ये 40 प्रश्न 80 गुण आहेत, म्हणजे सिंपल भाषेमध्ये तांत्रिकचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे। ज्याला तांत्रिकमध्ये चांगले मार्क मिळतील त्याला फायनल पोस्ट सिलेक्शन तुम्हाला मिळणार आहे। ठीक आहे, मग आता बघा, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बघा, सिलेबस दिसतो तुम्हाला, एक हा पुरुषांचा आहे, हा इथं स्त्रियांचा सिलेबस आहे। तर आपण एक एक करून काय करू बघा, याला डिकोड करूया। ठीक आहे, आता सिलेबस बघा, तांत्रिक स्त्रियां म्हणजे महिला याच्यामध्ये आहेत, याच्यामध्ये बघा कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आहे, म्हणजे भरपूर 6-7 पॉईंट्स आहेत, याच्यामध्ये पण खूप सारे सब पॉईंट्स आहेत। पुरुषांमध्ये सुद्धा साधारणतः 16-17 पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळतात। तर मग आपण आज काय करूया की जो पुरुष सिलेबस आहे स्पेशली त्याच्यामध्ये काय काय टॉपिक्स आहेत हे आपल्याला पाहायचे आणि प्रश्न कुठले आहेत हे आपण पाहूया। ठीक आहे, बघा, मागच्या वेळेला जी एक्झाम झाली होती त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आपल्या बॅचेसचे यशस्वी झाले आहेत। ठीक आहे, आता बघा, आपण जर पाहिलं बघा, अभ्यासक्रम प्रॉपर अभ्यासक्रम जर आपण चेक केला जो दिलेला आहे आपल्याला, त्यामध्ये साधारणतः 16 ते 17 पॉईंट्स आहेत, 16 पॉईंट्स आहेत। तर बघा, आपण त्या पॉईंट पहिले पाहून घेऊ। बघा, जेव्हा मी तुम्हाला शिकवणार आहे तांत्रिक विषय, सायन्स स्पेशली सायन्स त्यामधला आणि तुमचं नर्सिंग जे आरोग्य सेविकामध्ये तो भाग, यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे मी शिकवणार तेच परीक्षेमध्ये येणार आणि तुम्हाला 100% मार्क मिळतील। जो सिलेबस आहे एकदा मी शिकवला, तुम्हाला रिव्हिजनची पण गरज पडणार नाही, सगळं डोक्यात फिक्स होऊन जाईल। ओके, ठीक आहे, तर त्यामुळे काळजी करू नका, पण लक्षात ठेवा, नेहमी सुरुवात करताना सिलेबस पक्का माहीत असणं गरजेचं आहे। जे विद्यार्थी मला आता पाहत आहेत त्यांना सांगतोय, तुम्ही व्हिडिओ पाहताना फक्त न पाहता एक वही पेन घ्या आणि जो सिलेबस आहे तो एकदा लिहून घ्या। एकदा सिलेबस आपण लिहून घेतला तर बऱ्यापैकी आपल्या बॅक ऑफ द माइंडला राहतं की हा सिलेबस आहे आणि आपण जे काही वाचतोय, जे काही शिकतोय ते प्रॉपर शिकतोय का, ते परीक्षाभिमुख आहे का, हे आपल्या लक्षात येतं। ठीक आहे, चला बघा, जो टॉपिक पहिला आहे बघा, तो टॉपिक आहे गुरुत्वाकर्षण, ज्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशन। पहिले आपण टॉपिक पूर्ण समजून घेऊ, नंतर याच्यामधले आपण सब पॉईंट्स पाहूयात आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि याच्यामधलं कशा प्रकारच्या ट्रिक्स वापरायचे तुम्हाला हे पण सांगतो। आता गुरुत्वाकर्षणचा टॉपिक आपण पाहिला तर यामध्ये हा जो टॉपिक आहे ऍक्च्युअली बघा, तुम्ही जर सिलेबस पूर्ण पाहिला तर तुम्हाला 10वीचं पुस्तक 1 आणि 10वीचं पुस्तक 2 यातला सिलेबस प्रॉपर कॉपी पेस्ट करून दिलेला आहे। ठीक आहे, म्हणजे आता आपण जर समजा पाहिलं की पुस्तक जर पाहिलं, समजा तुम्हाला मी दाखवतो बघा बुक्स, तो कुठल्या बुकमधून प्रश्न आहेत बघा, तर हे 2 जे आपले बुक्स आहेत बघा, हे 10वीचं पुस्तक 1 याच्यामध्ये जे 10 पॉईंट्स आहेत ते दिलेत बघा तुम्हाला, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 10वीचं पुस्तक 2 यामधलेच एक साधारणतः 10 पॉईंट्स। तर अशा अनुषंगाने हा प्रश्न पेपर आहे ऍक्च्युअली, म्हणजे सिलेबस हा यातनं कव्हर तुमचा होणार आहे। ठीक आहे, हे आपण नंतर पाहूयाच, पण पहिले एकदा सिलेबस सगळ्यांनी पाहिलं खूप गरजेचं आहे, दोन्ही भाषेमध्ये इंग्लिश आणि मराठी। ठीक आहे, चला पाहूयात, पहिले आपण सिलेबस पूर्ण पाहूया, मग डिकोड करूया आणि मग प्रश्न कसे येतात ते पाहूया। ठीक आहे, चला सुरू करूयात। बघा, पहिला जो पॉईंट आहे बघा, तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन। यामध्ये मेनली काय आहे तर गुरुत्वाकर्षणामध्ये, गुरुत्व बल म्हणजे काय, वेगळ्या प्रकारचे सॅटेलाइट उपग्रह म्हणजे काय, उपग्रहांचे प्रकार कुठले कुठले असतात, बलाची डेफिनेशन म्हणजे काय, हे सगळ्या प्रकार याच्यामध्ये कव्हर होतो। नंतर बघा, मूलद्रव्याचे वर्गीकरण, आवर्ती वर्गीकरण, पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा एक पार्ट आहे, म्हणजे आपली आवर्त सारणी। ओके, आता बघा, हा जेव्हा मी टॉपिक तुम्हाला शिकवणार हे तुमचं मी सगळं पाठ करून घेईल, म्हणजे एकदा मी शिकवलं की तुमचा पूर्ण सगळं टेबल पार्ट होईल। फॉर एक्झाम्पल बघा, समजा आपण जर पाहिजे आवर्त सारणी बघा, तर ही आपली आवर्त सारणी आहे, लक्षात ठेवा। मी ओपन करतो बघा आवर्त सारणी। आता ही जी आपली आवर्त सारणी आहे, या आवर्त सारणीमध्ये प्रत्येक हे जे इलेमेंट आहे 118 मूलद्रव्य हे सगळे तुम्ही पाठ करून घ्या। फॉर एक्झाम्पल कसं पाठ करू आपण, कशा प्रकारे आपण शिकणार आहे, एक डेमो सांगतो तुम्हाला। बघा, ही आपली आवर्त सारणी आहे, या आपल्या आवर्त सारणीमध्ये समजा फॉर एक्झाम्पल हा तिसरा गण आहे, तिसरा बघा कोणता आहे,
तिसरी ओळ आहे बघा Na सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन वगैरे. तर आपल्याकडे डायरेक्ट ट्रिक असणार बघा. काय ट्रिक? नालीच्या मागे आला सरपटत पांढरा साप क्लोरीन आर्गॉन. नालीच्या मागे आला सरपटत पांढरा साप क्लोरीन आर्गॉन. नालीच्या म्हणजे सोडियम Na, मागे म्हणजे मॅग्नेशियम, आला म्हणजे ॲल्युमिनियम, सरपटत वर्ण सिलिकॉन, ओके, पांढरा वर्ण फॉस्फरस, साप वर्ण सल्फर, क्लोरीन आर्गॉन. बघा झालं पाठ. म्हणजे अशा ट्रिक्स असणार तुमचं सगळं पाठ होऊन जाईल. आता बघा याच्यामध्ये अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तुम्हाला प्रश्न बरेचदा येतो सगळ्यात पहिलं मूलद्रव्य कुठलं? तर बघा डायरेक्ट क्लिक करून शिकवा. पहिलं कुठलं बघा? हायड्रोजन. हायड्रोजन हे आपलं पहिलं मूलद्रव्य आहे. हायड्रोजनला किती कक्षा आहेत पहा. किती कक्षा आहे? याला एकच कक्षा आहे. हा प्रश्न येतो. हायड्रोजनच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती आहे शेवटी? तर एक आहे असा प्रश्न येतो. म्हणजे बघा जेव्हा मी तुम्हाला शिकवेल तेव्हा मी लाईन टू लाईन शिकवेल, सोबत तुम्हाला अशा प्रकारे शिकवेल ऑडिओ व्हिज्युअल, तुमचं सगळं पाठ होऊन जाईल. डोंट वरी. ठीक आहे. चला आपण पुन्हा येऊ आपल्या कशावर? तर आपल्या सिलेबसवर. बघा मग हा आपला आवर्त वर्गीकरण या ठिकाणी आहे. संपूर्ण जे आपलं पिरियडिक टेबल आहे, आवर्त सारणी आहे, ती आपल्याला पाठ करून घ्यायची आहे. नंतर बघा तिसरं आहे बघा रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे, केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन. ओके, कोणते प्रकार आहे रासायनिक अभिक्रियेचे? बघा संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, मराठीमध्ये बघ इंग्लिशमध्ये कॉम्बिनेशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके, सगळं आपण प्रॉपर अभ्यास करू. म्हणजे बघा सगळ्यात पहिले प्रॉपर अभ्यास, कॉन्सेप्ट क्लिअर करणे, नंतर ते जे कॉन्सेप्ट आहेत संपूर्ण पाठ ठेवणे, यासाठी ट्रिक्स वापरणे आणि डायरेक्ट एक्झाममध्ये उत्तर काढणे. अशा प्रकारे आपण प्रॉपर स्टेप बाय स्टेप जाणार आहोत आपल्या क्लासमध्ये. नंतर बघा नेक्स्ट चौथा पॉईंट आहे बघा विद्युतधारेचे परिणाम, इलेक्ट्रिसिटी यावरचा हा पॉईंट आहे. ओके, विद्युतधारेमध्ये मग रोध म्हणजे काय, लोहांतर म्हणजे काय, इलेक्ट्रॉनचा प्रवाह कसा असतो, कशा प्रकारे विद्युतधारा वाहते, हे सगळं आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर बघा ओहमचा नियम काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी या टॉपिक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नंतर बघा जो नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी तो आहे उष्णता. उष्णता म्हणजे काय? हीट. उष्णता कशा प्रकारे मोजतात, उष्णता मोजताना कोणती उपकरणं वापरतात, उष्णतेचं वहन कशा प्रकारे होते. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये येतात. उष्णता कशामध्ये मोजतो आपण, उष्णता तापमानामध्ये काय फरक आहे, हा सगळा प्रकार सगळा पॉईंट याच्यामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतो या टॉपिक नंबर 5 मध्ये. नंतर बघा प्रकाशाचे अपवर्तन. काय असतं अपवर्तन? अपवर्तन म्हणजे काय? प्रकाश जेव्हा आपलं माध्यम चेंज करतो तेव्हा तो आपली दिशा बदलतो. ओके, व्हेन लाईट चेंजेस इट्स मीडियम इट विल चेंज द डायरेक्शन. ओके, तर याला म्हणतो आपण अपवर्तन. मग अपवर्तन म्हणजे काय, त्याचे कोणते उदाहरणं आहेत? ओके, तारे लुकलुकणे, ओके, सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी लाल रंग दिसणे. ऍक्च्युली सूर्योदय सूर्यास्त यावेळी लाल रंग दिसणे हे एक्झाम्पल विकिरणाचं आहे. सूर्योदय सूर्यास्ताच्या मध्ये 2 मिनिटाचा फरक जो आहे एक्झाम्पल अपवर्तनाचा आहे. अशा प्रकारचे कुठले एक्झाम्पल आहे, काय आहे स्नेलचा नियम, कशा प्रकारे काढतो अपवर्तनांक, यासंबंधी काही महत्त्वाचे गणित, हे सगळं याच्यामध्ये आपण कव्हर करू. मित्रांनो जेव्हा मी गणित तुम्हाला शिकवणार ते तुमचं सगळं पाठ होऊन जाईल. गणित तुम्हाला गरज पडणार नाही की सॉल्व्ह करायची गरज पडणार, ऑप्शन पाहून तुम्हाला उत्तर येईल. ओके, बघा जवळजवळ मला 10 वर्षाचा अनुभव शिकवण्याचा आहे. ओके, मी एक्स मर्चंट नेव्हीमध्ये होतो, त्याच्यानंतर मी इथं शिकवायला लागलो. त्याच्यामुळे बऱ्यापैकी मला टेक्निकल सायन्स टेकमध्ये अनुभव आहे शिकवण्याचा. शिकवण्यासोबतच प्रॅक्टिकल त्याला असं वापरायचं, हे जेव्हा मी शिकवतो तेव्हा सगळं आपल्या लक्षात राहतं. त्याच्यामुळे तुम्हाला पण हा खूप पाठ सोपा जाईल. ठीक आहे. नंतर बघा कार्बनी संयुगे, याच्यामध्ये अल्केन, अल्किन, अल्काइन, हिरा, ग्राफाइट, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये फरक काय काय आहे, कशा प्रकारे फॉर्म्युला त्याचा काढायचा, अल्केन म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणते अल्केन आहेत बघा, त्याचा फॉर्म्युला काय आहे, हे सगळं याच्यामध्ये हा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. तर हा पण काळजी करू नका, एकदम सिंपल पार्ट आहे. अल्केन, अल्किन, अल्काइन, याचा फॉर्म्युला बघा, जो फॉर्म्युला असतो कार्बन आणि हायड्रोजन याचा, त्या कशा प्रकारे काढायचा, न पाहता कसं येईल हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. नंतर बघा अवकाश मोहिमा हा जो पॉईंट आहे बघा, हा 10वीच्या बुकमध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये आतापर्यंत कुठल्या अवकाश मोहिमा आपण केल्या बघा, मंगलयान तुम्हाला माहिती आहे, चंद्रयान, मंगलयान, ह्या सगळ्या अनुषंगाने महत्त्वाचे शास्त्रज्ञ कुठले आहेत, कोणती योजना कधी तयार केली गेली, कधी लॉन्चिंग झालं, हे सगळं याच्यामध्ये आपण पाहणार आहोत एकदम सिंपल सोप्या प्रकारे. ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट आहे बघा भिंगी. आता बघा भिंगांचे प्रकार म्हणजे मग त्याला म्हणतो आपण अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग, कॉन्केव्ह लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स. आता बघा हा जो पार्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला गणित पण पाहायला येतात, फिजिक्सचे गणित पण याच्यामध्ये येतात, पण तुम्हाला मी एकदा शिकवेल ते सगळं पाठ होऊन जाईल. आपण एक एक्झाम्पल बघू बघा कशा प्रकारे आपण ट्रिक वापरणार आहोत. तुम्हाला ट्रिक सांगतो बघा. एक ट्रिक काय बघा, आपला एक मित्र आहे बघा, नाव आहे धनंजय. काय नाव आहे? धनंजय हा आपला मित्र, लक्षात ठेवा. धनंजय याला ऐकू येत नाही, मग तो बहिरा आहे. कसा आहे? तो बहिरा आहे, मग बहिरा धनंजय. ओके,
आणि तो काय करतो बघा, तो फोकस करतो परीक्षेवर. फोकस करणे म्हणजे काय? फोकस करणे म्हणजे एका ठिकाणी, त्याला म्हणतो आपण एका ठिकाणी फोकस करणे, बरोबर. एका ठिकाणी आपण म्हणतो की कॉन्सन्ट्रेट करणे, बरोबर. मग आता बघा एक सिंपल ट्रिक आहे, बहिरा धनंजय फोकस करतो. मग आता याच्यावरून ट्रिक आहे बघा, बहिरावर्ण बहिर्वक्रभिंग, बहिरावर्ण बहिर्वक्रभिंग, ओके. तो असतो धन म्हणजे पॉझिटिव्ह, ओके, पॉझिटिव्ह असतो आणि त्याला म्हणतो फोकस मधलं फोकसिंग भिंग किंवा फोकसिंग लेन्स, ओके, अभिसारी भिंग. बघा म्हणजे एका ट्रिक मध्ये आपण पाठ करून टाकलं. मला सांगा, जर आपण एक ट्रिक पाठ केली बहिर्वक्रची तर आपोआप आपला अंतर्क भिंग पाठ होऊन जाईल. कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह लेन्स हे सगळं आपण पाठ करू. इंग्लिश मराठी दोन्ही पण भाषा आपल्याला वापरायची आहे, कारण बरेच प्रश्न अलीकडच्या काळामध्ये इंग्लिश पण विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, बघा सोपं. नंतर बघा अनुवांशिकता आणि उत्क्रांती हा एक पाठ खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये बघा कशा प्रकारे मानवाची उत्क्रांती झाली, ओके. त्याच्यामध्ये महत्त्वाचे सायंटिस्ट कुठले आहेत, थेरीज महत्त्वाच्या त्याच्यामध्ये संकल्पना आपल्याला पाहायच्या आहेत. तर हा पण खूप सोपा असा पार्ट आहे. नंतर बघा सगळ्यात मेन सजीवांच्या जीवन प्रक्रिया, लाईफ प्रोसेसेस. आता लक्षात ठेवा, 10वीच्या बुकमध्ये 2 चॅप्टर आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. यामध्ये बऱ्याचशा साधारणतः 5-6 प्रक्रिया दिलेल्या आहेत, श्वसन, पचन, उत्सर्जन, रक्ताभिसरण, ओके. म्हणजे इंग्लिशमध्ये बघा रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, डायजेशन वगैरे वगैरे. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला मी शिकवेल ते तुम्हाला मी फक्त 10वीच्या बेस शिकवणार नाही, तुम्हाला मी त्याच्यामध्ये 11-12चं पण तुम्हाला ऍड करून देईल आणि 6वी-10वी पण ऍड करून देईल. म्हणजे तुम्हाला बेसिक आणि ऍडव्हान्स दोन्ही पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. बघा सिलेबस समजा आपला या लेवलचा आहे, तर आपण या लेवलला जाताना पूर्ण बेसिक पहिले क्लिअर करायचं, नंतर या लेवलच्या वर पण थोडंसं करायचं. म्हणजे प्रश्न कसा पण येऊ द्या, आपल्याला टॅकल झाला पाहिजे. तर त्या अनुषंगाने आपण इथे बघणार आहोत. आणि हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे जीवन प्रक्रिया. आता जीवन प्रक्रिया सुरू करताना आपण एकदम बेसिक पासून सुरू करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, सगळ्यात पहिले पेशी. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात लहान भाग कुठला असतो, तर तो पेशी असतो. पेशी. या पेशींपासून काय बनतात, या पेशींपासून उती बनतात, उतींपासून अवयव बनतात, अवयवापासून संस्था बनतात आणि संस्थांपासून मग पेशी, उती, अवयव, संस्था. नंतर सगळ्यात मोठी गोष्ट, संस्थेपासून बनतं आपलं शरीर आणि शरीरापासून बनतो सजीव. बघा हा क्रम आहे. ठीक आहे, इंग्लिशमध्ये याला काय म्हणू आपण, पेशी म्हणजे सेल. सेलपासून काय बनणार, टिश्यू बनणार, ओके. टिश्यूपासून काय बनणार, ऑर्गन बनणार. ऑर्गनपासून सिस्टीम किंवा संस्था बनणार, ओके. सिस्टीमपासून बनणार शरीर म्हणजे बॉडी आणि बॉडीपासून बनणार आपला सजीव किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, मग आता लक्षात ठेवा टॉपिक कुठला आहे आपला टॉपिक आहे सजीवांच्या जीवन प्रक्रिया. जीवन प्रक्रिया म्हणजे या संस्था. बघा मग एकूण जर पाहिलं आपण तर 11 संस्था आहेत, 11. पण त्यापैकी फक्त ज्या 10वीमध्ये फक्त साधारणतः 5 ते 6 संस्था आहेत, पण बाकी पण एक्स्ट्रा मी तुम्हाला शिकवेल. म्हणजे असा एकही पॉईंट जर तिथे मिस होईल लक्षात ठेवा. आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पेशीपासून उती बनणार, उतीपासून अवयव बनणार, अवयवापासून संस्था बनणार, संस्थेपासून शरीर बनणार, शरीरापासून सजीव बनणार. मग आता याच्यामध्ये बघतो प्रश्न काय येतो. प्रश्न सगळ्यात पहिले, समजा एखादी जीवन प्रक्रिया आहे, प्रक्रिया एक्झाम्पल उत्सर्जन आहे. उत्सर्जनामध्ये काय असते, उत्सर्जन संस्था असते, बरोबर. ओके, या संस्थेमध्ये मग कुठले अवयव आहेत, त्यामध्ये कोणती उती आहे, त्यामध्ये कुठल्या पेशी आहेत, त्या अवयवाला कोणता रोग होतो, तो रोग कसा ओळखायचा, म्हणजे त्याचं काय करायचं निदान, त्यावर उपचार कुठला. अशा प्रकारे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॉपर शिकवेल. ओके, म्हणजे जरी एक पॉईंट असेल तरी तुम्हाला असं बेसिक पासून शिकवलं तुम्हाला गरज पडणार नाही पाठ करण्याची, सगळं लक्षात राहील मित्रांनो. ओके, बरेचदा मी मुलांना सांगतो, तुम्ही पिक्चर पाहिलाय का सैराट. हा पिक्चर पाहिलाय सैराट. सैराटमध्ये हिरो कोण ते सांगतात, वर्षा. अर्ची हिरोईन आहे, मित्र लंगडे आहे, डायरेक्टर वगैरे कोण आहे. म्हणजे मुलं 10 वर्षानंतर पण सांगतात न पाहता की पिक्चरमध्ये काय काय गोष्टी घडल्या. मग मी मुलांना असं म्हणतो, तुम्ही नोट्स काढल्या होत्या का, तुम्ही अभ्यास केला होता का, ते नाही म्हणतात. याचा अर्थ सेम गोष्ट जर आपण त्याप्रमाणे शिकलो, तेवढा इंटरेस्ट आपण अभ्यासामध्ये घेतला तर आपल्याला पण गरज पडत नाही लक्षात ठेवण्याची, नोट्स काढण्याची. एकदा अभ्यास केला, एकदा शिकलो, डायरेक्ट एक्झाम्पल डोक्यात फिट, अशी स्ट्रॅटेजी आपली इथे असणार आहे. ठीक आहे, चला नंतर बघा 12वा पॉईंट आहे पर्यावरणीय व्यवस्थापन, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. अलीकडच्या काळामध्ये भरपूर एक्झाममध्ये पर्यावरणावर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, नंतर बघा पुढचा जो पॉईंट आहे बघा प्राण्यांचे वर्गीकरण, ॲनिमल क्लासिफिकेशन. बघा हा जो पॉईंट आहे ॲनिमल क्लासिफिकेशन, याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे सजीव त्यांचे एक्झाम्पल परीक्षेमध्ये येतात. एक्झाम्पल बघा, पोरीफेरा, सिलेंट्राटा, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, निमॅटोहेल्मिंथिस, ॲनिलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा आणि हेमिकॉर्डेटा, असे 10 गट. परत तिकडचे 5 गट आहे बघा, सायक्लोस्टोमॅटा,
स्पायसेस, अँफिबिया, रेप्टिलिया, एव्ज असे भरपूर गट आपल्याला पाहायला मिळतात. मग आता या प्रत्येक गटामध्ये एक्झाम्पल्स आहेत, 5-5, 6-6 एक्झाम्पल. मित्रांनो, हा पाठ शिकताना आपल्या ट्रिक एवढ्या हमखास ट्रिक्स असणार आहेत की तुमचे जवळजवळ 15 गट आणि 15 गटाचे जवळजवळ 10 ते 15 एक्झाम्पल असे जवळजवळ 200+ एक्झाम्पल तुमचे मी तोंडपाठ करून देईल ट्रिक्सद्वारे. म्हणजे एकदा तुम्ही ही ट्रिक वापरली आपली की तुम्हाला लाईफ टाईम लक्षात राहील ती गोष्ट. म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊ, सिंपल बघा की तुम्हाला कसं घेईल. आता बघा एक्झाम्पल, एक सिंपल फक्त एक्झाम्पल घ्या, पूर्ण घेत नाही. आता एक्झाम्पल बघा, समजा तुम्हाला प्रश्न विचारला मोलुस्का. मोलुस्का म्हणजे काय? मोलुस्काला म्हणतो आपण मृदू काय प्राणी. मृदू काय प्राणी, ठीक आहे. तर बघा आपल्या ट्रिक बघा कशा असणार, एकदम सिंपल ट्रिक असतात. आता बघा बरेचदा आपण म्हणतो ओके, एक जो आपला मित्र आहे किंवा मुलगा आहे तो थोडासा गोलू मोलू आहे, मोठा आहे. बघा मग काय शब्द आहे? मोलू गोलू, गोलू मोलू. काय शब्द आहे? गोलू मोलू. मोलू म्हणजे मोलुस्का. गोलू वरनं पहिले एक्झाम्पल गोगलगाय, गोगलगाय स्नेल. क्लिअर आहे? गोगलगायचा मित्र आहे ऑक्टोपस. कोण मित्र आहे? ऑक्टोपस. ओके, ऑक्टोपस गोगलगायचा मित्र आहे. गोगलगायसोबत लग्न करायचं आहे त्याला, तो घरी येतो गोगलगायच्या घरी ऑक्टोपसचे पाय धुतात लक्ष्या साबणानी. जेवायला असते भाजी शेपूची. ओके, नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ओके, शेपूची भाजी जी आहे बघा ती अडकते याच्या दातामध्ये. दात म्हणजे डेंटल. आणि लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा जो ऑक्टोपस आहे याला येतो खोकला. मग खोकला होतो तेव्हा गोगलगाय म्हणते व्हिक्स की गोली लो, खिचखिच दूर करो, गोली लो. ठीक आहे, बघा ही सिंपल गोष्ट आहे. गोष्ट खूप मोठी आहे, जवळजवळ 20 एक्झाम्पल तुमचे पाठ डायरेक्ट होऊ शकतात, पण मी सिंपल 1-2 गोष्टी घेतल्या. ओके, मग आता मला सांगा, आता आपली गोष्ट आपण रिपीट करू. गोलू मोलू. मोलू म्हणजे मोलुस्का, गोलू म्हणजे गोगलगाय, पहिलं एक्झाम्पल. मित्र ऑक्टोपस हे दुसरं एक्झाम्पल. पाय वरनं पायला हे तिसरं एक्झाम्पल. ओके, लक्स वरनं लायमॅक्स हे नेक्स्ट एक्झाम्पल. शेपू वरनं सेपिया हे नेक्स्ट एक्झाम्पल. डेंटल वरनं डेंटॅलियम हे पुढचं एक्झाम्पल. ओके, आणि गोलिलो याला उलट करा लोलिगो. गोलिलो उलट करा लोलिगो हे नेक्स्ट एक्झाम्पल. असे भरपूर एक्झाम्पल तुमचे पाठ होतील डायरेक्टली. अशा प्रकारे तुम्हाला शिकवेल मी, एकदम टेन्शन घेऊ नका तुम्ही. ओके, बघा कळलं? म्हणजे हा टॉपिक डायरेक्ट आपल्या जिभेवर असणार, डोक्यात असणार. ठीक आहे, चला नेक्स्ट मुद्दा, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. ओके, हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा सूक्ष्मजीव कुठले कुठले आहेत, त्यांचे कोणते कोणते प्रकार आहेत, हे सगळं आपल्या याच्यामध्ये शिकणार आहोत. ओके, आता एक्झाम्पल आपण घेऊ याच्यामध्ये. बघा मग कोकस म्हणजे गोलाकार जीवाणू, बॅसिलस म्हणजे दंडाकार जीवाणू, असे भरपूर याच्यामध्ये प्रकार आहेत. त्यांच्यामुळे कोणते रोग होतात, त्यांचे उपयोग कुठले कुठले, सगळा पार्ट याच्यामध्ये आहे. नंतर बघा पेशी विज्ञान, सेल बायोलॉजी हा एक पार्ट आहे. पेशीमध्ये कोणते कोणते घटक आहेत, पेशीमध्ये पेशी अंगके, त्यांचे उपयोग कुठले कुठले आहेत, महत्त्वाचे सायंटिस्ट कुठले कुठले आहेत, कोणी कुठले शोध लावले, हा सगळा पार्ट याच्यामध्ये कव्हर आपल्याला करायचा आहे. आणि नेक्स्ट आहे बघा आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट. याच्यामध्ये बघा मग आग लागणे, महापूर, वणवा या संबंधीच्या महत्त्वाच्या आपत्ती आहेत, त्या आपत्तीचे प्रकार कुठले कुठले आहेत, कशा प्रकारे त्यांना मॅनेजमेंट करायचं, त्यांना आवड घातली पाहिजे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे. आणि हे खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. बघा इंटरेस्टिंग पार्ट आहे. ऍक्च्युली बघा जेव्हा मी नेव्हीमध्ये होतो, शिपवर काम करायचो, तर प्रॅक्टिकली मी याचं काम स्वतः केलेलं आहे. फायर फायटिंग कशी करायची वगैरे तुम्हाला मी खूप इंटरेस्टली ते मला मी समजावून सांगेल. ठीक आहे, बघा मग अशा प्रकारे 16 पॉईंट आहेत बघा, हे आपले सिलेबसचे 16 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे, आता लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता हे जे तुमचे पॉईंट्स आहेत 16 पॉईंट, हे असे विखुरलेले पॉईंट्स आहेत. याला आता मी एक सिंपल कव्हर केलेला आहे आपल्या सायन्सच्या बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री या पॉईंट्समध्ये. बघा कसं 16 पॉईंटमध्ये जो पहिला पॉईंट आहे बघा, तो आपला बायोलॉजी आहे. तर बायोलॉजीमध्ये सिलेबसमध्ये जो पॉईंट आहे ऍक्च्युअल, त्याला मी माझ्या प्रकारे मेंटेन केला आहे बघा, ते म्हणजे या प्रकारे. बघा मग तुम्ही जर पाहिलं तर 7 पॉईंट जे आहे बघा, त्याच्यामध्ये बघा मानवी संस्था, यालाच म्हणतो आपण जीवन प्रक्रिया. सिलेबसचा पॉईंट जीवन प्रक्रिया आहे, पण ते ऍक्च्युअली मानवी संस्थेमध्ये येतो. ठीक आहे, पेशी विज्ञान हा पेशीमध्ये येतो. आरोग्य आणि रोग हा जो पॉईंट आहे ऍक्च्युअली बघा, आता आरोग्य आणि रोग हा पॉईंट ऍक्च्युअली दिलेला नाही आपल्या सिलेबसमध्ये, तरी पण हा आपल्याला करायचा आहे. का बरं? कारण आपलं जी पोस्टचं नाव काय, आरोग्य सेवक नाव आहे, म्हणून हा पण आपल्याला पॉईंट माहिती पाहिजे. मग हा पण मी घेणार आहे. सर्वांच्या वर्गीकरणामध्ये फक्त प्राणी वर्गीकरण दिलेलं आहे, पण वनस्पती पण आपल्याला थोडं पाहावं लागेल. नंतर बघा अनुवांशिकता हा पार्ट आहे, सूक्ष्मजीवशास्त्र आणि पर्यावरण. बघा म्हणजे जो ऍक्च्युअल सिलेबस आहे तो जो दिला आहे तो ऍक्च्युअली या
सात पॉईंट मध्ये मोडतो, म्हणजे जवळजवळ 16 पैकी 7 पॉईंट हे बायोचे आहेत. याचा अर्थ बायोलॉजी हे सगळ्यात जास्त मार्कावर तुम्हाला येणार आहे. ओके, आता फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये जर आपण गेलो बघा, तर फिजिक्समध्ये टॉप पॉईंट्स कुठले कुठले बघा, तर फिजिक्समध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आहे गुरुत्वाकर्षण, मग उष्णता, विद्युत धारा आणि चुंबकत्व, अवकाश तंत्रज्ञान आणि प्रकाश लाईट. म्हणजे बघा टॉपिकचं नाव आपलं काय आहे, टॉपिकचं नाव आहे सिलेबस मधल्या अवकाश मोहिमा, पण ऍक्च्युअल तो कशामध्ये येतो, तो येतो अवकाश तंत्रज्ञानामध्ये येतो. ठीक आहे, अशा प्रकारे 5 पॉईंट फिजिक्सचे आपल्याला पाहायला मिळतात. नंतर बघा पुढचा महत्त्वाचा मुद्दा केमिस्ट्रीमध्ये पण 5 पॉईंट पाहायला मिळतात. याच्यामध्ये बघा रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिएक्शन, आम्ल आम्लारिक क्षार. आता हा जो पॉईंट आहे आम्ल आम्लारिक क्षार हा ऍक्च्युअल दिलेला नाही आपल्या सिलेबसमध्ये, तरी पण तो करणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके, कारण त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया आहेत, लक्षात ठेवा. 10वीच्या पुस्तकामधले हे पॉईंट्स ते करणं गरजेचे आहे. कार्बनचे जग करणं गरजेचे आहे, आवर्त सारणी पण करणं गरजेचं आहे, आणि आपत्ती व्यवस्थापन. ठीक आहे, म्हणजे काही पॉईंट मेन्शन आहेत, काही पॉईंट मेन्शन नाही आहेत, तरी पण ते करणं गरजेचे आहेत, कारण ते सिलेबसमध्ये नसून सुद्धा प्रश्न त्यावर येतात. त्याच्यामुळे बघा हे जे पॉईंट आपल्याला दिले आहेत, म्हणजे पहिले सिलेबसचे पॉईंट पाहिले आपण, नंतर आपण ते फ्रॅगमेंट केले फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये. मग अशा प्रकारे तुम्हाला सगळं पॉईंट वाईज लिहून घ्यायचं आहे. तिची पीपीटी आहे, मी तुम्हाला शेअर करेल लेक्चर नंतर, ती पाहून घ्या, त्यावर एक्स्ट्रा डाटा लिहून घ्या, खूप महत्त्वाचा डाटा तो असणार आहे. ठीक आहे, चला आता बघा, आता आरोग्य सेवक 2024 मध्ये नेमकं कोणत्या पुस्तकाचा प्रश्न येणार. आता हा जो आपण सिलेबस पाहिला बघा, हा सिलेबस ऍक्च्युअल एक्झॅक्ट मॅच होतो 10वीचे पुस्तक पार्ट 1 पार्ट 2 ला. ठीक आहे, म्हणजे बघा 10वीचं पुस्तक हे पार्ट 1 आहे आणि 10वीचं पुस्तक हे पार्ट 2 आहे. ठीक आहे, तर हा सिलेबस एक्झॅक्ट मॅच होतो असाच्या असा. पण लक्षात ठेवा, सिलेबस जो आहे आपला, जी आपली परीक्षा आहे बघा, त्याची जी लेवल आहे काठिण्य पातळी ती आहे बघा एसएससी लेवल. काय काठिण्य पातळी एसएससी? एसएससी म्हणजे काय, 10वी लेवलची परीक्षा आहे. बरोबर आहे तुम्हाला, सगळ्यात पहिली गोष्ट. पण लक्षात ठेवा, जरी 10वी लेवलची परीक्षा असेल तरी पण तुम्हाला 10वीच येण्यासाठी तुम्हाला 6वी ते 9वी सायन्सचं बेसिक्स येणं खूप गरजेचं आहे, कारण याच्याशिवाय तुम्हाला हा 10वीचा पार्ट येणार नाही. ओके, आणि हे आपली मॅक्झिमम लेवल आहे. पण आपण एक स्टेप पुढे पण गेलो पाहिजे, म्हणजे आपण 12वी HSC लेवल 12वीचं पण काही गोष्टी तुम्हाला मी याच्यामध्ये ऍड करून देईल. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे हा सिलेबस आहे, पण बेसिकचा हा पार्ट, ऍडव्हान्सचा हा पार्ट, असा कम्प्लीट कॉम्बो करून तुम्हाला 100% तुम्हाला सांगेल 40 प्रश्न कव्हर होतील, आणि याच्यामध्ये 80 मार्क तुमचे कव्हर 100% होतील. ठीक आहे, ओके. मग तुम्हाला मी जेव्हा शिकवेल तेव्हा 10वीचं पुस्तक लाईन टू लाईन पहिले घेईल, त्याच्यामध्ये तुम्हाला 6वी ते 10वी ऍड करून देईल, आणि 12वी पण ऍड करून देईल. म्हणजे जेव्हा पुस्तक समोर असेल, पीपीटी समोर असेल, ते तुम्हाला शिकून घ्यायचं आहे, आणि एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला मी ऍड करून देईल. एक नोट्स पण खूप छान तुमच्याकडे त्याची तयार होईल. ठीक आहे, आता बघा, आता एकदा पाहून घेऊ बघा आपलं पुस्तक. बघा 10वीचं पुस्तक वर्ण आहे, याच्यामध्ये अनुक्रमणिका आहे बघा. काय अनुक्रमणिका आहे बघा, गुरुत्वाकर्षण, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, रासायनिक अभिक्रिया, विद्युतधारेचे परिणाम, उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन, भिंगे, त्याचे उपयोग, धातू विज्ञान, कार्बनिक संयुगे आणि अवकाश मोहिमा. म्हणजे आता बघा, धातू विज्ञान हा पार्ट सिलेबसमध्ये नाहीये, तरी पण तो आपल्याला करायचा आहे, कारण धातू विज्ञानामध्ये आपल्याला रासायनिक अभिक्रिया आहेत. रासायनिक अभिक्रियेचे प्रकार आहेत बघा. पहिली अभिक्रिया आयनिक, त्याला म्हणतो आपण की आयनिक बॉन्डिंग, एक आहे कोव्हॅलेंट बॉन्डिंग, म्हणजे आयनिक बंध, सहसंयोज बंध. मग याच्यामध्ये धातू धातूमध्ये कुठला बंध असतो, हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला करावं लागेल. म्हणजे जरी सिलेबसमध्ये हा पॉईंट नाही, तरी पण हा घेणं करणं गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तरी मी तुम्हाला नंतर ऍड करून देईल, डोंट वरी. आता 10वीचा हा सेकंड पार्ट बघा बरं. सेकंड पार्टमध्ये बघा, अनुवांशिकता आणि उत्क्रांती, सजीवांच्या जीवन प्रक्रिया भाग 1 भाग 2, ज्याला आपण म्हटलं मानवी संस्था. मानवी संस्था 11 आहेत, त्या पूर्ण या दोघांमध्ये कव्हर नाही आहेत. मग आपण हे तर घेणारच आहे, पण एक्स्ट्रा पण तुम्हाला मी ऍड करून देईल, डोंट वरी. नंतर बघा पर्यावरणीय व्यवस्थापन. आता हरित ऊर्जा हे आपल्या इथे नाही सिलेबसमध्ये. प्राण्यांचे वर्गीकरण आहे, सूक्ष्मजीवशास्त्राची ओळख आहे, पेशी विज्ञान आहे. फक्त बायोटेक्नॉलॉजी हा पार्ट नाही आहे, पण तो पण मी तुम्हाला घेईल, कारण त्याच्यामध्ये DNA RNA कशा प्रकारे नवीन उपचार पद्धती आहेत याच्यात दिलेल्या आहेत बघा, त्या पण मी घेईल. नंतर बघा सामाजिक आरोग्य हा पार्ट सिलेबसमध्ये नाही आहे पुरुषांच्या, पण तरी पण करणं गरजेचं आहे, कारण महिलांच्या याच्यामध्ये हा पार्ट आपल्याला पाहायला मिळतो. आता जो सिलेबस महिलांचा, त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये थोडासा सायन्सचा पार्ट आहे, पण जो तुमचा नर्सिंगचा काही पार्ट त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे, कम्युनिटी हेल्थ त्याच्यामध्ये आहे, सामाजिक आरोग्यासंबंधी गोष्टी आहे, त्याचा बेसिक सगळा पार्ट तुमचा याच्यामध्ये कव्हर होणार आहे, लक्षात ठेवा. ओके, सायन्सचा काही पार्ट महिलांना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, तर ते आपलं याच्यामधनं तुमचं कव्हर होईल. आणि शेवटचं बघा आपत्ती व्यवस्थापन. मग अशा प्रकारे बघा पार्ट 1 पार्ट 2 पुस्तक, यांच्या नोट्स आणि बाकीचं ऍडिशन, हे सगळं आपण आपल्या याच्यामध्ये घेणार आहोत.
तर मला वाटतं की हा आपण एक सिलेबस जो आहे तो इथे कव्हर केला आहे पुरुष गटामधला. फिमेल म्हणजे महिला आरोग्य सेविकामध्ये सुद्धा सिलेबस बऱ्यापैकी थोडा पार्ट ओव्हरलॅप आहे, पण काही एक वेगळा टेक्निकल पार्ट थोडासा आहे, तो पण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेन. पण आता लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समजा आता हा सगळा सिलेबस आपण पाहिला तर अभ्यास कसा करायचा. सगळ्यात पहिले बघा आपण करू संकल्पना. आता कॉन्सेप्च्युअल अभ्यास करायचा आहे आपला. संकल्पना आपल्या स्पष्ट ठेवायची आहे, म्हणजे कसाही प्रश्न येऊ द्या सुटला पाहिजे. संकल्पना एकदा क्लिअर झाल्या की नंतर आपण याच्यामध्ये करणार आहोत महत्त्वाचे फॅक्ट्स. फॅक्ट्स आपण पाठ करणार आहोत, तथ्य पाठ करणार आहोत. तथ्य म्हणजे काय? तथ्य म्हणजे काय? शरीरामध्ये किती हाडं असतात, कोणते हाड कुठे आहे, कोणत्या हाडाचा कुठला प्रकार आहे, लहान हाड कुठलं, मोठं हाड कुठलं, वगैरे वगैरे. ओके. आणि नंतर सगळ्यात मेन गोष्ट, या सगळ्यांसोबत आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या ट्रिक्स. जेव्हा आपण ट्रिक्स वापरणार, ह्या आपल्या हमखास ट्रिक्स असणार, जे वाचलेलं आहे ते लक्षात राहील 100%. आपण एक एक्झाम्पल घेऊ, पहा कसं. आता आपण बघा एक एक्झाम्पल पाहिलं मोलस्काचं, आपण ते पाठ केलं. आता तुम्हाला एक पुढचं एक्झाम्पल सांगतो कशा प्रकारे आपण लक्षात ठेवल्या पाहिजे गोष्टी, ट्रिक्स किती महत्त्वाच्या असतात. आता आपण फॉर एक्झाम्पल इथे घेऊ. बघा आपण समजा सजीवांच्या जीवन प्रक्रिया आपल्याला सिलेबसमध्ये आहेच, तर त्या जीवन प्रक्रियेमध्ये अस्थिसंस्था हा पार्ट आहे. समजा फॉर एक्झाम्पल अस्थिसंस्था हा पार्ट आहे. अस्थिसंस्था, स्केलेटल सिस्टीम हा पार्ट आहे. ठीक आहे. ओके. मग तुम्हाला प्रश्न येतो बरेचदा बघा की शरीरामधलं सगळ्यात लहान हाड कुठलं, मोठं हाड कुठलं. मग लहान हाड कुठलं आहे बघा, तर ते आहे लहान हाड कानामध्ये आहे, स्टेपेडियस. आणि मोठं हाड म्हणजे मांडीचं हाड, फेमर. ठीक आहे. हे सगळ्यांना येतं, सोपं आहे. पण एका लेवलवर प्रश्न कसा येऊ शकतो बघा, तो प्रश्न आहे बघा, या आपल्या शरीरामधला सगळ्यात मोठा स्नायू कुठला. बघा, मोठा स्नायू कुठला, लांब स्नायू कुठला आणि लहान स्नायू कुठला. क्लिअर आहे? मसल्स म्हणजे बघा. मग आता आपण एक ट्रिक सांगतो, सिंपल ट्रिक सांगतो. मोठा म्हणजे काय? मोठा म्हणजे मॅक्झिमम. मॅक्झिमम वरनं ग्लुटियस मॅक्झिमस. ग्लुटियस मॅक्झिमस हा सगळ्यात मोठा स्नायू. ठीक आहे. आता बघा, आता सगळ्यात लांब म्हणजे लॉंग कुठला, एक ट्रिक सांगतो. आपलं कोणते मॅटर असेल ते घरी जाऊन सॉल्व्ह करायचं, म्हणजे किंवा क्लासमध्ये आपलं कुठलं मॅटर आणायचं नाही, पर्सनल जे असेल ते. असं आपण बरेचदा म्हणतो ना, जे तुमचं काही असेल मॅटर ते बाहेरच लांब जाऊन सॉर्ट करा. ओके. मग आपलं मॅटर लांब जाऊन काय करायचं, सॉर्ट. मग लांब वरनं सगळ्यात लांब स्नायू, सॉर्ट वरनं सॉर्टोरियस. बघा, तुम्हाला सिंपल ट्रिक कळली का आता, सॉर्टोरियस. मग आता समजा हा प्रश्न विचारच समजा आपल्याला, तर आपण कसं उत्तर देऊ. सर्वात लांब स्नायू कुठला. आता मला काहीच माहित नसेल, पण जेव्हा मी ऑप्शन चेक करेल तेव्हा लगेच मला लक्षात येईल, लांब जाऊन मॅटर सॉर्ट करा, लांब स्नायू सॉर्टोरियस. बघा, अशा प्रकारच्या सिंपल भरपूर ट्रिक्स अशा आहेत आपल्या प्रत्येक पॉईंटच्या. तर तुम्हाला मी इथे एकदम प्रॉपर अत्यंत कमी वेळेमध्ये तुमचं उत्तर कसं येईल यासाठी तुम्हाला ते कामं येतील. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे हा सिलेबस आपण पाहिलेला आहे. महिलांसाठी आपण स्पेशल अजून एक व्हिडिओ घेईल. ओके. अजून वेळ आहे नोटिफिकेशन यायला किंवा एक प्रॉपर ॲड यायला, पण तरी सुद्धा आपण अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तुम्हाला मी सिलेबस दिलेला आहे आणि प्रश्न कुठे येणार तुम्हाला ते पण सांगितलेलं आहे. तुम्हाला 10वीचं पुस्तक पार्ट 1 पार्ट 2 घेऊन घ्यायचं आहे, विकत घ्या ते पुस्तक. तुम्हाला याची PDF पण देईल मी आपल्या ॲपवर उपलब्ध करून, तर ते डाउनलोड करून घ्या. लाईन टू लाईन पहिले अभ्यास करायचा, आणि एकदा अभ्यास संपला की नंतर तुम्हाला माझ्या नोट्स देईल मग त्या. ओके. म्हणजे काय होईल बघा, अभ्यास पूर्ण केला आहे, मग नोट्स वाचायच्या आणि फक्त क्लासचे व्हिडिओ. एवढं जरी आपण केलं तरी तुम्हाला नक्की याचा एक्झाममध्ये खूप सारा फायदा इथे होणार आहे. ओके. आपलं टार्गेट फिक्स ठेवा, टार्गेट डोक्यात ठेवायचं. टार्गेट काय आपलं टार्गेट आहे 40 प्रश्न 80 गुण. आणि सायन्समध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात, यावर विश्वास पहिले ठेवा. ओके. यावर पहिले विश्वास ठेवा. ओके. आणि हा विश्वास जेव्हा तुमचा प्रबळ होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच मार्क मिळतील. मुलांमध्ये भीती आहे की सर सायन्स आहे, मार्क मिळणार का. मार्क 100% मिळणार, कारण मागच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहेत. आणि किती पण अवघड प्रश्न येऊ द्या, आपल्या ऑप्शन्स आहेत, आणि ते ऑप्शन्स कट करून सुद्धा उत्तर कसं येऊ शकतं याच्या पण ट्रिक्स तुम्हाला मी सांगेन. नक्की तुम्हाला याचा एक्झाममध्ये फायदा होईल. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला ही स्ट्रॅटेजी समजली असेल. ओके. आरोग्य सेवक 2026 डोक्यामध्ये फिक्स गोल करा. आजच काय करा, ज्यांची एक्झाम फोकस आहे ही, त्यांनी एक ब्लँक पेज घ्या, त्यावर लिहून घ्या आरोग्य सेवक सेविका 2026. ओके. सिलेबस लिहून घ्या. सिलेबस जो लिहिला ती प्रिंट काढा, आपल्या लायब्ररीमध्ये लावून घ्या. रोज सिलेबस तुम्हाला वाचायचा आहे. कारण त्याने काय होतं बघा की आपला जनरली कधी कधी काय असतं, एखादा प्रश्न परीक्षेमध्ये येतो, आपल्याला हेच माहित नाही की हा प्रश्न कोणत्या टॉपिकवरचा आहे,
पण जेव्हा सिलेबस आपल्याला माहित असतो तेव्हा तो कोणता टॉपिक आहे तो कळतो आणि एका प्रकारे बॅक ऑफ द माइंडला त्याला म्हणतो आपल्याला लिंक हिंट मिळते की उत्तर काय येऊ शकतं. मग ते पण आपल्याला इथे क्लिअर करायचं आहे. ठीक आहे बघा, मग अशा प्रकारे आय होप की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. जे सांगितलं आहे तेवढं करा, विश्वास ठेवा. UPSC पासनं तलाठी सरस होईपर्यंत मी शिकवलेलं आहे. ओके, जे शिकवतो ते परीक्षेमध्ये असं येतं. त्याच्यामुळे तुम्ही जे सांगितलं व्हिडिओमध्ये ते नक्की फॉलो करा. नक्की तुम्हाला याचा फायदा होईल 100%. ठीक आहे, चला मग आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. ज्यांना आपली बॅच जॉईन करायची असेल तर आपली बॅच VK क्लास हे आपलं ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ती बॅच दिसेल आणि ती बॅच तुम्ही ती घेऊ शकता. ठीक आहे, चला आय होप. जर तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर, जो नंबर तुम्हाला दिसेल आता डिस्क्रिप्शनमध्ये, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, थांबूयात आपण. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.